मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहास सोलापूर शहरात दिनांक 14 एप्रिलपासून उत्साहात प्रारंभ झाला। या जयंती सप्ताहाची सांगता रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी भव्य अशा मिरवणुकीने सुरुवात होणार असून या भव्य दिव्य दिमकदार अशा मिरवणुकीत सकाळी 11 वाजल्यापासूनच उत्साही वातावरणात होणार आहे। दरम्यान बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने यंदाच्या वर्षी खास असं आकर्षित विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतानाचा देखावा व तसेच 25 फूट उंचीची भगवान गौतम बुद्धांची मूर्ती या देखाव्याचं आकर्षक ठरणार आहे। या संदर्भात बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांनी बोलताना अधिक माहिती दिली। या प्रसंगी उत्सव अध्यक्ष आशुतोष लोंढे, अश्विन भैया गायकवाड, महेश अण्णा गजदाने, सुधीर बिडबाग, कपिल घोडके, अमोल धेंडे, महादेव महाराज कांबळे, बॉबी ग्रुपचे सर्वसेवा किशोर गायकवाड, धम्मपाल सर्वगोड, अमोल सर्वगोड, गौतम कसबे, सुधाकर राजगुरू, श्रीकांत भंडाळे, मंडळाचे उपाध्यक्ष धीरज सोनवणे, अनिकेत बनसोडे, शुभम गायकवाड, रितेश कसबे, मंगेश रासे तर खजिनदार सुभाष सीताफळे, सचिव शिवकुमार टोनपे आदींसह बॉबी ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त बॉबी बहुउद्देशीय समाज विकास मंडळ बॉबी ग्रुपच्या वतीने आज उद्या निघणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जी मिरवणूक निघणार आहे त्याची तयारी आज बॉबी ग्रुपच्या वतीनं करण्यात येत आहे। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, तो देखावा आज आम्ही ह्या जयंतीच्या माध्यमातून तमाम जनतेसमोर आणत आहोत। माझी सोलापूरकर असतील किंवा इतर महाराष्ट्रातून सर्व देशभरातून सोलापूरमध्ये जे जयंतीसाठी आलेल्या लोकांना नम्र विनंती आहे की सध्या जास्त ऊन आहे, उन्हाची काळजी घ्यावं। लहान लहान लेकरापासून ते म्हाताऱ्या 80-90 वर्षाचे बुजुर्ग लोक ह्या मिरवणुकीमध्ये सामील असतात। सर्वांना मिरवणूक ही शांततेत व शांततेत पार पाडावी, कोणीही वादविवाद करू नये आणि कुठल्याही प्रकारचं आपल्या मिरवणुकीला गालबोट लागू नये। आणि ह्या देखाव्यामध्ये भगवान गौतम बुद्धाची मूर्ती ही दीक्षा घेताना बाबासाहेबांचे पुतळ्यासमोर उभा आहे आणि बुद्ध मूर्ती आहे, परंतु त्यांच्या मागची जी बुद्ध मूर्ती आहे हे बुद्ध मूर्ती असं उंच वर जाऊन परत खाली येते। कमीत कमी ट्रॉलीवरून एक 10 म्हणजे 25 फुटापर्यंत उंच जाते व परत खाली येते। तरी हा देखावा आम्ही दरवर्षी आणि गाडीच्या साईडनं मुली वाचवा, पाणी वाचवा, मुली जगवा, शिक्षण करा आणि स्त्रियाला सन्मान द्या, स्त्रियांचे संरक्षण करा, हे सर्वच श्लोक म्हणजे आम्ही त्या सर्व सामाजिक सलोखा राखा हे संदेश आम्ही समाजापर्यंत पोहोचवत आहोत। ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।